नमस्कार बंधू आणि भगिनींनो, ब्राह्मणाकडून आपण काय शिकावं? ब्राह्मणांनी पूर्वी पिळवणूक केली असेल किंवा त्यात ज्या काही वाईट प्रथा झाल्या असतील तर त्या झाल्या असतील, परंतु आता ज्या आहेत ब्राह्मणाकडून आपण काय शिकावं? तसं पाहिलं तर आताच्या युगामध्ये ब्राह्मण वर्ग खूप शिकलेला आहे. त्यांनी अनेक पदव्या मिळवलेल्या आहेत. त्यांच्या बुद्धिचातुर्यावर अनेक मोठे उद्योगपती झालेले आहेत. न्यायमूर्ती असतील, DS कुलकर्णी असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्राह्मण आहेत, तर त्यांनी आपल्या ज्ञानाद्वारे मोठमोठी शिखरं पादाक्रांत केलेले आहेत. तसेच कुमार केतकर असतील, हे उत्कृष्ट पत्रकार आहेत आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या बुद्धिचातुर्याने अनेकांना वर आपला प्रभाव सिद्ध केलेला आहे आणि त्यांनी जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अतिशय अचूक गोष्टी आहेत. त्यानंतर ह्या समाजाकडून आपल्या मध्ये तो व्यग्र असतो. आपला स्वतःचा विकास कसा करावा ह्या सध्या तो आपल्या मग्न असतो. त्याला टॉर्चर करताना इतर समाज आपण पाहतो. अशा पद्धतीनं त्यांचं मत असतं, परंतु ते जास्तीत जास्त दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतात आणि आपल्या कामामध्ये व्यग्र असतात. काही जे ब्राह्मण लोक असतात त्यांची शेतीवाडी पण खूप आहे. ज्यांच्या आईवडिलांनी शेतीवाडी राखून ठेवलेली आहे, तर ते आपली शेतीवाडी सांभाळण्यात ते मग्न असतात. त्यानंतर ज्या ब्राह्मणांचे व्यवसाय मोठमोठे आहेत, तर ते व्यवसाय सांभाळण्यामध्ये अनेक ब्राह्मण लोक व्यस्त असतात. त्यानंतर अनेक ब्राह्मण लोक उच्च नोकरी पदावर आहेत, तर त्या पदावर गेल्यानंतर आपल्या कंपनीला अत्यंत चांगल्या प्रकारे योगदान देण्याचं काम हे लोक करत असतात. आणि ब्राह्मण लोक अगदी नासामध्ये सुद्धा कार्यरत असतात. तसेच वेगवेगळ्या देशामध्ये अनेक उच्च पदावर हे लोक काम करत असतात. तर हाच आपण आदर्श त्यांच्याकडून घ्यायचा आहे. आपल्या इतर गोष्टीमध्ये वेळ वाया न घालवता, राजकारणामध्ये वेळ वाया घालवता, भांडणं, मारामाऱ्या, राग, द्वेष यांच्या पाठीमागं न लागता आपण आपला जर विकासाचा आपण प्रयत्न केला, आपल्या सरळ मार्गाने आपण चालत राहिलो किंवा दुसऱ्यावर जास्त अवलंबून न राहण्याचं आपण प्रयत्न केला, स्वतःचे निर्णय जर स्वतः घेतले, जसा ब्राह्मण समाज पुढे गेलेला आहे त्यांच्यापेक्षा अधिक वेगाने आपण पुढे गेलो तर आपलंसुद्धा एक चांगल्या प्रकारचं हित त्याच्यामध्ये आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि जे वाद निर्माण होतात, हिंदू मुस्लिम, हिंदू इतर जातीय, मराठा वगैरे असे जे प्रकार आहेत, तर त्या प्रकारामध्ये लोकांनी या गोष्टींचा पूर्णपणे टाळल्या पाहिजेत आणि आपल्या विकासासाठी आपल्या व्यवसायामध्ये मग्न राहिलं पाहिजे, आपल्या नोकरीमध्ये मग्न राहिलं पाहिजे, जास्तीत जास्त नवीन कल्पना यांचा शोध घेतला पाहिजे. धन्यवाद.